एक कटू सत्य सांगू, मराठी नाटकांनी इतिहास घडवला, पण आजही अनेक नाटकांच्या स्क्रिप्ट चोरीला जातात. चित्रपट निर्माता प्रत्येक फ्रेमचं कॉपीराईट घेतात, पण आपल्या थिएटर कम्युनिटीमध्ये लहान लेखक, डिरेक्टर्स, प्रोडक्शन्स आपले हक्क सुरक्षित ठेवतात का? कितीदा असं होतं, एक लेखक महिनोन महिने नाटक लिहितो आणि दुसऱ्याच दिवशी कोणीतरी तीच स्क्रिप्ट आपल्या नावाने सादर करतो. ना परमिशन ना क्रेडिट. खरं सांगू, अशाच प्रकारचा एक केस आम्हाला अलीकडे दिसला आणि तेव्हा जाणवलं आपल्या थिएटर कम्युनिटीमध्ये या सर्व गोष्टींचं संरक्षण किती गरजेचं आहे. मराठी नाट्य संस्कृती ही आपली ओळख आहे, पण आजच्या डिजिटल काळात स्क्रिप्ट, संवाद, गाणी, सेट डिझाईन, रेकॉर्डिंग्स हे सगळं कॉपीराईट शिवाय पूर्ण अनसेफ आहे. मराठी नाटक हे फक्त मनोरंजन नाही, तर आपली परंपरा आहे आणि परंपरेचं संरक्षण हे फक्त कायद्यानेच शक्य आहे. अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी फॉलो करा द लीगल लॅब.